मारलेली आहे आणि सर्वाधिक जिल्हा परिषदेच्या जागा भाजपने जिंकल्याचं दिसतंय। देवगड पंचायत समितीवर भाजपचं वर्चस्व। धाराशिवमध्ये शिवसेनेच्या आकांक्षा चौगुले विजयी झालेले आहेत। या क्षणीचे अपडेट समोर येत आहेत ते बघतोय। आकांक्षा चौगुले उमरगा पंचायत समितीच्या सभापती पदाच्या दावेदार आहेत। दोडामार्ग पंचायत समितीमध्ये महायुतीची सत्ता आलेली आहे आणि सर्वच्या सर्व जागांवर महायुतीने विजय मिळवलाय। तर सोलापूरमध्ये आमदार दिलीप मानेंचे पुत्र विजयी झालेले आहेत। माढ्यामध्ये आमदार अभिजित पाटील यांना मोठा धक्का बसलेला आहे। माढ्यामध्ये एकूण 7 जागा आहेत, त्यापैकी भाजपला 6 जागा आणि शिवसेनेला 1 जागा मिळालेली आहे। तर साताऱ्यामध्ये मंत्री जयकुमार गोरेंना मोठा धक्का बसलाय। जयकुमार गोरेंचे बंधू अरुण गोरे यांचा पराभव झालेला आहे माण तालुक्यामध्ये। तर रायगडमध्ये एकेकाळी सत्ता गाजवणारा पक्ष पिछाडीवर पडल्याचं चित्र आहे। रायगडमध्ये शेकापच्या वाट्याला अजून एकही जागा आलेली नाही। सांगोला पंचायत समितीवर शहाजी बापू पाटील यांच्या सुनबाई विजयी झाल्या। सुनबाईंच्या विजयानंतर शहाजी बापू पाटलांना अश्रू अनावर झाल्याचं दिसलं। तर देवगड पंचायत समितीवर भाजपनं वर्चस्व मिळवलंय। 8 पैकी 7 जागांवर भाजपनं बाजी मारली आहे। धाराशिवमध्ये शिवसेनेच्या आकांक्षा चौगुले विजयी झाल्या। तर या निकालानंतर आलेल्या काही राजकीय प्रतिक्रिया बघूया। आता जिल्हा परिषदमध्ये सुद्धा जवळपास 8 जिल्हा परिषदवर भारतीय जनता पार्टी महायुतीचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असतील। अनेक मोठे यश भाजपला मिळालं आहे। जेव्हा आम्ही निवडणुकीच्या प्रचाराला गेलो तेव्हा ग्रामीण जनता सुद्धा डबल इंजिन सरकार आणि मोदीच्या सरकारच्या केंद्र सरकारच्या योजना, राज्य सरकारच्या योजना हे आम्ही मांडल्या आणि मला या ठिकाणी आनंद वाटतो की देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये आज आम्हाला महाराष्ट्रामध्ये एक मोठं यश मिळालं आहे। आता निकालाच्या नंतर महायुती म्हणून हे जे काही मस्ती करणारे जे लोक आहेत, अदृश्य हाताच्या नावाने महायुती आणि सिंधुदुर्गाच्या विकासाला गालबोट लावणारे जे लोक आहेत, अदृश्य हाताच्या नावाने आमच्या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याच्या विरोधात काम करणारे हे जे लोक आहेत, त्या अदृश्य हाताला आता बाजूला करण्याची वेळ निश्चित पद्धतीने आलेली आहे। संपूर्ण निकाल यायचे आहेत, आल्यावर आपण त्यावर भाष्य करू। पण जी माहिती माझ्याकडे आहे, ज्या प्रचारात सहभागी आम्ही झालो यात महायुती नक्की जिंकेल। मनामध्ये मात्र दुःख जरूर आहे की आपले उपमुख्यमंत्री अजितदादा आता आपल्याबरोबर नाही आहेत। या दुःखी वातावरणामध्ये निवडणुका झाल्यात आणि त्यामुळे महायुतीचा विजय नक्की होईल। हा कार्यकर्त्यांचा विजय आहे। हा माझ्या कार्यकर्त्यांनी केलेले काम, कार्य आणि मेहनत याचा हा विजय आहे। कारण जनतेमध्ये आम्ही असतो, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। हा जनतेने दिलेला पुन्हा एकदा कौल आहे आणि तो आम्ही स्वीकारतोय आणि हा विजय जनतेच्या चरणी अर्पण करतोय। आज मोहिते पाटलाचा घरातला उमेदवार आम्ही पंचायत समितीला पाडला, जिल्हा परिषदला जानकरचं पोरग पाडलं। हा आमच्या राज्याचे नेते देवाभाऊ, जयाभाऊ यांचा हा विजय आहे आणि यामुळे हा विजय मी या ठिकाणी इथल्या जनतेच्या चरणी समर्पित करतो आणि इथल्या जनतेला त्या ठिकाणी विश्वास देतो। तुम्ही जो विश्वास आमच्यावर टाकलाय त्याला कधीही तडा जाणार नाही। तर पुण्याचं चित्र बघा, एकूण 73 जागा आहेत पुण्यामध्ये, त्यापैकी भाजपने 8 जागांवर विजय मिळवलेला आहे। शिवसेनेने 5 जागांवर विजय मिळवलाय। तर राष्ट्रवादी सर्वाधिक 43 जागा, काँग्रेसला एकही जागा जिंकता आलेली नाही। उद्धव ठाकरेंची शिवसेना 7 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 1 जागा मिळाली आहे आणि इतर आणि अपक्षांना मात्र अजूनही भोपळा फोडता आलेला नाही। यानंतर साताऱ्याचं चित्र बघूया। भाजप 32, शिवसेना 10, राष्ट्रवादी काँग्रेस 18, काँग्रेस 0, ठाकरेंची शिवसेना 0, शरद पवारांची राष्ट्रवादी 0, तर इतरही 0। एकूण 65 जागा। महाविकास आघाडीचा सपाटून पराभव झाल्याचं दिसतंय। भाजपनं 32 जागा मिळवत पहिला नंबर मिळवलेला आहे साताऱ्यामध्ये। तर त्याखालोखाल राष्ट्रवादी काँग्रेस 18 जागांसह, काँग्रेसला 0 जागा,
ठाकरेंच्या शिवसेनेला 0 जागा. शरद पवारांच्या राष्ट्रवादीलाही अजून खातं उघडता आलेलं नाही. तर सोलापूरमध्ये भाजपनं पूर्णतः क्लीन स्वीप केल्याचं चित्र आहे. एकूण 68 जागा आहेत.